कल्याण डोंबिवलीच्या आयुक्त साहेबांना आम्ही एक निवेदन दिलं आहे आणि त्यांना आठवण करून दिली आहे की महाराष्ट्र शासनाचं एक परिपत्रक आहे 25 मे 2022चं वातानुकूलित यंत्र वापरण्यासंदर्भात, AC वापरण्यासंदर्भात ज्या अधिकाऱ्यांची कॅटेगरी S30 किंवा S30 पेक्षा जास्त आहे त्यांनाच AC वापरण्याची मुभा आहे. अन्य कुठल्याही अधिकाऱ्यांना AC वापरण्याची मुभा नाही. आपल्या या महापालिका प्रिमायसेसमध्ये जवळजवळ 104 ACचे युनिट आहेत आणि त्याचं आणि विद्युत बिल जवळजवळ 9.5 लाख रुपये येतं. हेच जर AC नसतील तर हे विद्युत बिल कमीत कमी 3 लाख रुपये येईल. म्हणजे दर महिन्याला 6 लाख रुपये वाचतील. म्हणजे वर्षाला 72 लाख रुपये वाचतील. आणि काय होतोय त्याचा उपयोग? AC मध्ये बसून नागरिकांच्यासाठी काम करायऐवजी नागरिकांना तुम्ही खड्डेयुक्त रस्ते देतायत, चांगला आरोग्य सेवा दिलेली नाहीये, गार्डन नाहीयेत. तुम्ही सिटी पार्क बनवलेला आहे ज्या ठिकाणी नदी वाहते, ज्या ठिकाणी दरवर्षी तिथे ते सिटी पार्क पाण्यामध्ये डुबतंय, अशा ठिकाणी तुम्ही सिटी पार्क बनवलेला आहे. तर आम्ही आयुक्तांना सांगितलंय तुम्ही चांगले काही गोष्टी करू शकत नाही, पण शासनाचा निर्णय फॉलो करा आणि लवकरात लवकर AC काढून घ्या. अन्यथा 25 नोव्हेंबर 2025 रोजी आम्ही प्रतिकात्मक आंदोलन करून आपल्या मुख्य कार्यालयाच्या गेटवरती AC फोडण्याचं काम करणार. धन्यवाद.